हॅलो विठ्ठला, तुझा शेतकरी राजा बोलतोय. तुला आता 28 युगे तू विठेवर उभा आहे. आता तुला विठेवरून उतरून शेतकऱ्याची दिशा तुला आता बघावी लागेल, बदलावी लागेल. ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स आणि हॉटेल तात्या व तात्या बाजार आमटी प्रायोजित हेलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी. तुझ्याकडे आता जे VIP दर्शनाला साठी येत आहेत ते खरे भक्त नसून जे शेतकरी, जो वारकरी आहे, जो वाट चालतोय, तो शेतातली कामं धंदा सगळे सोडून तुझ्या भेटीची त्याला आस लागलेली आहे आणि तो तुझ्या भेटीला चालत येतोय, तो खरा तुझा भक्त आहे, तो खरा तुझा वारकरी आहे. पण गेले 28 युग तू शेतकऱ्याची फक्त दशा बघतोय. आज तू बघतोय एकीकडे लाईटचा प्रश्न आहे, एकीकडे पाण्याचा प्रश्न आहे. शेतकरी कात्रीमध्ये सापडलेला आहे. जे पिकवता येतंय त्याला दर नाही, ज्याला दर आहे ते पिकवता येत नाही, त्याला सरकारची साथ नाही, त्याला निसर्गाची साथ मिळत नाही. आज पावसामध्ये प्रचंड खंड पडतायत. उजनी माईचं आमचं जे सोलापूर जिल्ह्याचं जे धरण आहे ते आज फक्त 50% थांबलेलं आहे. ते 100% पूर्ण भरणं गरजेचं आहे, तरच इथला शेतकरी टिकणार आहे, उभा राहणार आहे आणि या संकटातून बाहेर पडणार आहे. त्यासाठी तुला त्याकडे बघावं लागणार आहे. विठ्ठला, माझी तुला कळकळीची विनंती आहे. आज तू बघतोय केळीचा दर 35 रुपयावरून 20 रुपयावर आलाय. डाळिंबाचे 150-200 रुपयावरचे दर आज 70 ते 80 रुपयावर आलेले आहेत. जे भाजीपाल्याचे दर आहेत ते सुद्धा कमी झालेले आहेत. तू फक्त आता विटेवर उभा राहून तुला चालणार नाही, तर तुला या व्यवस्थेमध्ये तुला उतरावं लागेल आणि शेतकऱ्याची दशा आणि दिशा तुला विठ्ठला बदलावी लागेल. एवढंच या निमित्तानं मी तुला आवाहन करतो विठ्ठला आणि तुझ्या चरणी लीन होतो या वारीच्या निमित्तानं. धन्यवाद.